हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सकाळचे 8:30 वाजल्यात आणि आता जेवणाची तयारी करायची. काय करायची काय नाही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल. शिवाय आज मस्तपैकी असं माझं पार्सल आलेलं आहे. तर हे बघू शकताय काय पार्सल आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर पूर्ण व्हिडिओ बघा. आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका. हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला नक्की सांगा. तर आज मस्तपैकी इथं कढी बनवणार आहे आणि अशी कढी कोण कोण बनवते ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी खात नाही कढी पण बनवते खूप छान कढी. तर सचिनला कढी आणि भात खायला खूप जास्त आवडते. स्वप्नील स्नेहा आणि मी कधी कढी खात नाही. दही खातो, दहीमध्ये साखर टाकून खातो, मीठ टाकून खातो, पण कढी खात नाही. पण तेवढी छान आणि मस्त अशी टेस्टी मी कढी बनवते. तर सचिनसाठी तर कढी बनवते. तर पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली, थोडासा लसूण टाकला, हिरव्या मिरच्या टाकल्या कापून, थोडासा एकदम ताजा ताजा असा कढीपत्ता टाकलेला आहे आणि इथं फोडणी तयार केली. त्याच्यामध्ये आपल्याला दही आणि बेसन पीठ मिक्स केलेलं पाणी ओतायचं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकले, हळद टाकली आणि फोडणीला कढी टाकलेली आहे. तर आता माझ्या कढीला फोडणी दिल्यानंतर एक झाली गडबड. काय ते सांगते तुम्हाला. तर समोरच्या ताईंना आवाज दिला. स्वप्नील मला बोलवायला आला की मम्मी त्या ताई आंटी आवाज द्यायला लागलं. तर मग त्यांनी बोलवलं म्हणून गेले बाहेर. आणि माझ्याकडून एक चूक झाली ती म्हणजे की गॅस फास्ट होता तर कमी करायचं विसरून गेले. यूज तर बघते तर काय कढी अर्धीने मी गॅसच्या बाहेर म्हणजे पातेलीच्या बाहेर बघितलं. बोलणंसुद्धा असं व्हायला लागलं की गॅसच्या बाहेर नाही पातेलीच्या बाहेर उतू गेली कढी. आणि नंतर एक तर कढी खात नाही तरीसुद्धा चाटून बघितली की कढीला चव तर आहे आणि बाकी सगळी उतू गेल्यानंतर एक तर कढीला चव लागत नाही आहे. पण एकदम मस्त अशी कढी झाली होती. आता गॅस पुसायचंच आहे, धुवायचंच आहे. तर म्हटलं चला ठीक आहे नंतर साफ कर. आता इथं त्याच गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये ठेवलं तेल गरम करण्यासाठी. का तर बनवायचे आता भजे कढीमध्ये टाकून खाण्यासाठी भजे नाही, असेच खायच्याच भजे. तर रात्रीचं खेकड्याचं कालवण भरपूर असं होतं. तर चिनाने मीच खाणार आहोत खेकड्याचं कालवण. घरात कोण दुसरं तर खात नाही आहे. तर काढून फ्रीजमधलं गरम केलं, साईडला ठेवलेलं आहे. भज्याचं पीठ तयार केलं. सांगायला किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना. भजे बनवले, कढी बनवली, हे बनवलं ते बनवलं. बनवायला किती वेळ लागतो ना, बराच वेळ लागतो. ह्या आधी सगळी तयारी करायला आणि नंतर आपण जेवण बनवायला सुरुवात करतो. पण ठीक आहे चला. कढईमध्ये तेल टाकल्यानंतर गरम झालं आणि लगेच इथं भजे बनवायला सुरुवात केली. आता बऱ्याच जणाला कढी खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये भजे टाकून खायला आवडतात किंवा कढीमध्ये भजे टाकून बरेच जण खातात आवडीनं. पण आमच्या घरी भजे खातात पण कढीमध्ये भजे टाकून खात नाहीत किंवा कढी पण खात नाही. सचिन खातात कढी आणि भात. पण चला असं कोणाकोणाला खायला आवडते कढी भात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि एकदम मस्तपैकी मिरच्याचे कांद्याचे आज मी भजे बनवणार आहे. भजे खायला आमच्या घरात सगळ्यांना आवडतात. त्याच्यासोबत हिरवी चटणी, लाल चटणी असलं तर आणखीन छान. त्याच्यासोबत भजे असले तर ती पाव असले तर आणखीन छान. बोलताना थोडीशी गडबड होतीच माझ्याकडून आज. माहीत नाही थोडंसं वातावरण असं झालं, थोडंसं गळा खराब झाल्यासारखं असं वाटायला लागले. तर इथं मस्तपैकी असं नाही मस्तपैकी असे भजे बनवायला लागले. आणि वातावरण जरा थोडंसं थंडीचं आहे आणि थंडीच्या वातावरणात असे गरमागरम भजे खाणं म्हणजे एक वेगळीच मजा आहे. तर चला मस्तपैकी असे भजे बनवते. तुम्ही सुद्धा भजे असे बनवताय का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. माझे भजे आमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडते. व्यवस्थित मस्त असे खुसखुशीत भजे बनवते मी. आणि ओवा टाकल्यानंतर आणखीन चव एकदम अप्रतिम लागते भाज्यांची. तर चला बनवते. कांद्याचे भजे झाल्यानंतर आज छोटा छोटा जे कांदा असतो ना कापून तसे भजे बनवलेत. उभ्या कांद्याचे भजे नाही बनवल्यात. तर भजे बनवल्यानंतर लगेच मिरचीचे भजे बनवते आणि नंतर मग लगेच दुसरी भाजी बनवायची. काय बनवायचे आज दाखवत नाही. ज्वारीची तर भाकरी बनवते. 2-3 भाकरी बनवणार आहे, खूप जास्त नाही. का तर कढी भात म्हणल्यानंतर सचिन भाकरीसुद्धा खाणार नाही. स्वप्नीलला खाल्ली तर खाईन असं भात. आणि मस्तपैकी आज आलू वांग बनवणार आहे तर ते पण बनवते. तर चौघांसाठी एवढे सगळे भजे बनवलेले नाहीत. आणखी मिरच्याचे भजे सगळे बनवायचे आहेत. तर 4 मिरच्या तळल्यात, बाकी तळायच्यात. आणि आमच्यासाठी एवढे सगळे भजे नाही बनवले. तर माझ्या मोठ्या भावाला सुद्धा थोडेसे भजे द्यायच्यात. तर मी एकदम मस्त भजे बनवते. ते त्यालासुद्धा आवडतात खायला. त्यालाच नाही आमच्या घरच्यांना सगळ्यांनाच आवडतात. तर थोडेसे मम्मीला पण देईन आणि थोडेसे त्यालासुद्धा देईन. तर चला पटापट बनवून घेते सगळे आणि नंतर मग मिरच्याचे भजे बनवते. मिरच्याचे भजे मी चिरून बनवायला लागले. अख्खे मिरच्याचं बनवलं ना त्याच्यामध्ये काय होतं पीठ राहतं त्या मिरच्यामध्ये आणि मग ते खाताना एकदम असं कच्चं लागतं. जर तुम्हाला मिरच्याचे भजे बनवायचे असतील तर मिरची पूर्ण अर्धी कट करून जरी भजे बनवले तर एकदम मस्त कुरकुरीत असे भजे तयार होतात. आणि जरी अख्खी जरी केली ना तर मिरची फ्राय करताना त्याच्यामध्ये चाकू म्हणा काहीतरी घुसवायचं आणि मिरची फ्राय करायची, जेणेकरून आतलं पीठ कच्चं राहत नाही. मिरची एकदम कडक होते आणि खायलासुद्धा एकदम चवदार लागते. बरेचसे असे मिरचीचे भजे तयार झालेत. तर आता सगळ्यांना जेवण देते. टिफिन बांधते सचिनचा, परत मी जेवण करते आणि बाकीचं नंतर काय करायचं. सगळ्यांचं जेवण झालं. सचिन टिफिन वगैरे घेऊन गेले ऑफिसला
आणि आता भांडे थोडेसे पडलेले आहेत, भांडे तर मला घासायच्यात, पण त्याच्या आधी कपडे वरती टेरेसवरती जाऊन सुकायला टाकून येते, जेणेकरून कपडे सुकतील, नाही तर ऊन निघून जाईल आणि कपडे मग ओलेच राहतील. ठीक आहे, तर कपडे सुकायला टाकते आणि 5-10 मिनिटं वरती थोडंसं फिरून येते, का तर वरती गेलं ना पटकन खाली येऊ वाटत नाही, एकदम मस्त असं वातावरण दिसतं, जिकडे तिकडे बघतो एकदम हिरवगार दिसतंय. तर चला वरती जाते, कपडे सुकायला टाकते, आल्यानंतर तुम्हाला पार्सल दाखवते आणि नंतर माझे बाकीचे कामं वगैरे थोडेसे ते करते. ठीक आहे, तर चला वरती जाऊया. काय काय म्हणली? भाजी बनली. तू काय खाल्लंस? भाता. भाता खाल्ला. आणखीन काय खाल्लं? आणखीन काय खाल्लं? काय झालं? खड्ड्यात. काय पडलं? खड्ड्यात. काय पडलं खड्ड्यात? खड्ड्यात पडला. माझा फोन घरी गेल्यानंतर द्या. देशील का? आपली बकेट तिकडे ठेव पलीकड. आपली बकेट तिकडे ठेव. ठीक आहे. हा ठेव तिथं. मी कपडे सुकाय टाकते. तर कपडे सुकायला टाकून झालेत आणि वेदिका माझ्या सोबत आली. मस्तपैकी अशी थंडगार वरती हवा यायला लागली आणि वेदिका पाठी लागून आली, म्हणती नाही ना आंटी मी पण तुमच्या सोबत येते, आणि आली वरती. आता लागले मस्तपैकी खेळायला. चल वेदिका, तर जायचं जायचं का खाली? जायचं का नको? जायचं का नको? सोपी दादाचे कपडे आहेत, तो फटके येतील आपल्या दोघीला पण. सोपी दादाचे कपडे आहेत, ते पडतील खाली. चल. बघितलं का कशी पाईपवर खेळायला लागली. कुठे मम्मी? मम्मी नाहीये तुझी. तिला वाटलं तिच्या मम्मीला व्हिडिओ कॉल केला की काय, ती म्हणते माझी मम्मी. तर हे बघा किती भारी, तर हे बघा कसलं भारी वाटते वरती आल्यानंतर. एकतर थंडगार अशी हवा पण असते आणि जिकडं बघा तिकडं हिरवगार एकदम. इथं पाणी साठले. जेव्हा इथं पाणी साठतंय ना, इथं पाणी साठल्यानंतर आमच्या ह्या विहिरीला पाणी येते आणि विहिरीला इथं पाणी साठलं ना तेव्हा ह्या विहिरीला पाणी येते आणि विहिरीला पाणी आले की मग आमच्या नळाला पाणी येते. हे असं. तर हे बघा एकदम भारी वाटतं इकडलं वातावरण. कपड्याची चिमटी ह्याच्यामध्ये घ्यावं लागतात, घेऊन जावं लागतं, नाही एकदा हवेने उडून जातात, नाही तर मग ह्याची त्याची कुणी एकामेकाला लावते आणि मग कुठली कुठं जाते ती माहीत पण पडत नाही. मग सारखे 15 दिवसाला किंवा 1 महिन्याला नवीन आणावं लागतात. तर बरेचसे चिमटे असे आहेत, एकामधले राहिल्यात 1-2, परत 1 डझन आणल्यानंतर त्यातले 1-2 राहिल्यात, दुसरे 1-2 डझन आणले त्यातले 1-2 राहिल्यात, असे राहतात, बाकी गायब होतात. तर आता त्यासाठी एक डब्बा केला आहे, पाहिजे असले तर घेऊन येते, लावते आणि कपडे सुकल्यानंतर मग सोबत घेऊन जाते. ते सगळं करत एकदम. चल ना, चल चल चल. तर चला मग माझे सगळे कामं झाले आणि आता पार्सल आलेलं तुम्हाला दाखवते. मगाशी दाखवणार होते पण ऐन टायमाला मम्मी आली, तिच्यासोबत गप्पा मारत भांडे घासून घेतले आणि नंतर मग थोड्या वेळ बसले. आता तुम्हाला पार्सल दाखवते की काय पार्सल आलेलं आहे ते. तर हे बघू शकता, हे फ्लिपकार्टवरून पार्सल आलेलं आहे आणि स्नेहाने खोलून सुद्धा बघितले काय आहे काय नाही. तर तुम्हाला दाखवते. तर बघू शकता असा मस्तपैकी असा ड्रेस आलेला आहे. 2 ड्रेस आल्यात, दुसरा पण दाखवते तुम्हाला. कपडा एकदम मस्त आहे, कॉटनचा कपडा आहे.
हे बघा डिझाईन मस्त आहे, एकदम घेरदार आहे. हे बघा एकदम स्वस्तात मस्त आहे. बघितलं ना किती घेरदार आहे. शिवाय त्याला बंद सुद्धा आहेत बांधण्यासाठी आणि आतमध्ये त्याच्या आस्तीन सुद्धा आहेत. जर आपल्याला सिवलेस ड्रेस घालायचा नसेल तर तुम्ही त्याला हात सुद्धा बसवू शकता. हे बघा बघितले ना. तर मी सुद्धा ह्याला आस्तीन बसवणार आहे. आणि डिझाईन वगैरे खूप छान वाटायला लागली मला. कपडा सुद्धा खूप चांगला आहे, एकदम असं जडजूड मस्त कपडा आहे. तर मी तुम्हाला घालून दाखवते हा ड्रेस कसा दिसतोय ती. ह्याच्या आधीचे ड्रेस मी असे घालून दाखवले नव्हते, पण मला हा ड्रेस घालण्यासाठी खरंच खूप चांगलं वाटायला लागले. चला मला पटकन घालून दाखवते तुम्हाला, आणि नंतर तुम्ही घालणारच आहे, पण त्याला हात बसवल्यानंतर आता तुम्हाला असंच घालून दाखवते. ठीक आहे. तर हे बघू शकताय कसा हा ड्रेस दिसतोय. एकदम मस्त असा दिसायला लागलाय. पण ह्याच्या आधी मी कधीही सिवलेस घातलेला नाही, तर मला थोडासा कसा तरी वाटायला लागलाय. पण तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा कसा वाटतंय कसा नाही. शिवाय बंद आहेत सांगितल्याप्रमाणे बांधायला महाग. जर फिट्ट पाहिजे असेल तर आपण बांधू शकतोय, नसलं तर फक्त शो साठी थोडस लटकून आहेत म्हणून अशी बांधू शकते. ठीक आहे. हे बघा मस्त हे बघा एकदम खालीपर्यंत नाहीये, तर थोडासा वरती आहे. हे बघा वरती आहे. एकदम मस्त असा ड्रेस वाटायला लागला. घेरदार आहे, छान वाटायला लागला मला सुद्धा. पण याला एकदा हात बसवते आणि धुवून नंतर मी घालते. ठीक आहे. आता दुसरा दाखवते. तर बघू शकताय कलर कसा आहे, डिझाईन कशी आहे. हे बघा दुसरा सुद्धा सेम आहे, म्हणजे तसाच फ्रॉक आहे, पण त्याचा कलर डिझाईन वेगळे आहे. हे बघ दिसले मस्त असा. हा सुद्धा घेरदार एकदम मस्त असा फ्रॉक आहे म्हणा, फ्रॉक म्हणा, ड्रेस म्हणा किंवा वन पीस म्हणा, असा मस्त घेरदार असा आहे. आणि डिझाईन एकदम मस्त वाटायला लागलेली आहे त्याची सुद्धा. आणि ह्याच्या सुद्धा मध्ये आस्तीन आहेत. जर पाहिजे असतील तर सिवलेस घालू शकताय, नाही तर मग आस्तीन लावून घालू शकताय. आणि कपडा बघू शकता तुम्हाला. हे बघा कपडा बघितलंच कळतो की कसा मस्त असे रफ आणि टफ कपडा आहे. हे बघा बघितले ना. तर हा सुद्धा मी तुम्हाला ड्रेस घालून दाखवते कसा वाटते कसा नाही. हा तर बघितलंच आहे मला कसा दिसतोय तो. तर ह्याला दाखवते आता. तर हा बघू शकता. तर हा बी बघा कसा लांबून दिसतोय. एकदम मस्त असा आहे, एकदम घेरदार. ह्याला सुद्धा दोन बंद आहेत बांधण्यासाठी पाठी, आणि एकदम मस्त असा घेरदार आहे. हे बघा ठीक आहे. मला तर आवडला. कोणी हाईटला साईजला दोन्ही सेम आहेत, फक्त कलर आणि डिझाईन वेगळे आहे. आणि मला खरंच खूप छान वाटायला लागले. दररोज आपण गाऊन घालतो ना, गाऊनवरच आपण दररोज असा जरी ड्रेस घरामध्ये घातला ना तरी सुद्धा एकदम मस्त वाटेल. आणि मी गाऊन न घालण्यासाठीच असे ड्रेस मी बरेचसे अजून आणणार आहे. 2-3 ड्रेस मी आणखीन मागवणार आहे. आणि म्हणलं चला आधी हे 2 मागून बघू बरोबर येतात का नाही आणि कसा कपडा वाटतोय कसा नाही. त्यासाठी मी ऑनलाईन मागवलेले आहेत. आणि फ्लिपकार्टवरून मस्त असे मला 2 ड्रेस आलेले आहेत. तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही सुद्धा मागवू शकता. कलर आणखीन भरपूर ह्याच्यामध्ये आहेत. पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी लिंक सुद्धा देईन, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकताय. तर चला हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसा व्हिडिओ बघायचा आहे, कोणती रेसिपी बघायची आहे मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. व्हिडिओ उद्या चल तोपर्यंत बाय बाय. आणि शिवाय दोन्हीतला कोणता ड्रेस चांगला वाटला, कलर कोणता छान वाटला आणि मला कोणता चांगला दिसतो ते सुद्धा सांगायला विसरू नका. ठीक आहे. बाय.